बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ही सगळीच कामे अर्धवट का? आमदार अमल महाडिकांनी केली ठेकेदारांची कान उघाडणी. गांधीनगरसह 13 गावांसाठी नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू होऊन 3 वर्ष झालीत. एकूण कामांपैकी 50% इतकंच काम पूर्ण झालं आहे. ज्या ठिकाणचे रस्ते उकरले आहेत त्या ठिकाणी रस्ते केले नाहीत, पाण्याची कनेक्शन दिली नाहीत. सगळी कामे अर्धवटच का करता? या योजनांच्या कामांचे वेळापत्रक तयार करा आणि त्या वेळेतच काम पूर्ण झाले पाहिजे, अशी आमदार अमल महाडिक यांनी गांधीनगर नवीन नळ पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारांची कान उघाडणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील बैठकीवेळी ते बोलत होते. आमदार अमल महाडिक पुढे म्हणाले, ही योजना 2022 मध्ये सुरू झाली. 423 किलोमीटर जलवाहिनी टाकायचे काम होते, त्यातील 209 किलोमीटर झाले. कामाचा वेग वाढला पाहिजे. तुम्हाला रेस्टोरेशनसाठी 50 कोटीचा निधी आहे. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे कामही वेळेत झाले पाहिजे. काही ठिकाणी नव्या वसाहती होत आहेत, त्यांचाही विचार करण्याची गरज आहे. जागा बदलल्याने तिथे डिझाईन बदलणार आहे, हे तात्काळ करा. कोणत्या परवानगी घ्याव्या लागणार आहेत ते सांगा, आम्ही त्या मिळवून देतो. पुढची बैठक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याबरोबर आयोजित करा. त्यांना मी दिरंगाईचा अहवाल देणार असल्याचंही ते म्हणाले. यानंतर कामांबाबत काही निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला कार्यकारी अभियंता मनीष पवार यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.